हॅलो एव्हरीवन, मी रुपाली आनंद आधीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहे रसमलाई केक। व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून, हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि हे जे ड्राय आहे मैदा वगैरे हे आपण आता यामध्ये ऍड करून घेऊया। याने मिक्स करून घेते मी आधी। आपण हे जवळजवळ 1.5 किलोचा केक होईल एवढं प्रमाण घेतलेलं आहे। रसमलाईचा जो व्हिडिओ आहे मी आधी अपलोड केलेला आहे। पाणी घालून घेते यामध्ये मी। थोडं हळू मिक्स करूया आपण। व्यवस्थित बीट करून घेऊया। 2 टीस्पून लिंबूचा रस घालून घेते, म्हणजे आपलं जे बेकिंग पावडर आहे ते ऍक्टिव्हेट होईल। फक्त 10 सेकंद बीट करून घ्यायचं आहे लिंबू टाकल्यानंतर। आणि हे जे रसमलाईचे तुकडे आहे ते यामध्ये मी घालून घेते। ग्रीसिंग केलेलं भांड आहे, यामध्ये सगळं बॅटर
आणि हे आपण आता 35 मिनिटांसाठी झाकून ठेवू. क्रीम लागणार आहे आपल्याला डेकोरेशनसाठी, ते बीट करून घेऊया. जवळजवळ 3 कप क्रीम इथे मी घेतलेलं आहे. कोलाइटचं मी व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे. हे नॉन डेअरी प्रॉडक्ट आहे आणि नॉन डेअरी प्रॉडक्ट कुठलंही व्हिपिंग क्रीम तुम्ही घेतलं, तुम्हाला जे अवेलेबल असेल मार्केटमध्ये ते घेतलं तरी चालेल. व्हिपिंग क्रीम घेता म्हणजे जेव्हा आपण बीट करायला घेतो तेव्हा व्हिपिंग क्रीम आधी बाहेर ठेवायचं, त्याला असं पातळ होऊ द्यायचं आणि नंतर परत चिल होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीझरमध्ये परत ठेवायचं नाही. त्यामध्ये मी 2.5 ml पिवळा आपला लेमन येल्लो जो कलर असतो तो घालून घेतलेला आहे. आणि आता आपण परत थोडं बीट करू, म्हणजे कलर पूर्ण मिक्स झालेला पाहिजे. या प्रकारे क्रीम बीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की त्याची डिझाईन अशी तयार होते. या प्रकारे बीट करून घ्या आणि हे आता 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते. आणि क्रीम बीट करायला मला जवळजवळ 10 मिनिट लागलेले आहे. आपण आपला केक झाला का चेक करून घेऊ. जवळजवळ 50 मिनिट लागलेले आहेत. आणि मी हा लो टू मीडियम हीटवरच केलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवते. चाकू आपला क्लिअर आलेला आहे, म्हणजे आपला केक चांगल्या प्रकारे शिजून रेडी आहे. केक छानपैकी तयार झालेला आहे आपला. काढून घेते. झाल्यानंतर मी 1 तास थंड होऊ दिला तो. याला मी मधून कट करून घेते. हा रसमलाईचा रस आहे, हा घालून घेते मी. म्हणजे आपल्या केकला छान रसमलाईची टेस्ट आली पाहिजे. आपला बेस लावून झालेला आहे. मी यावर आता डिझाईन काढून घेते.
तर टिश्यूच्या मदतीने मी हे प्लेट स्वच्छ करून घेते. मला याचे गोळे आहेत हे घालून ते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.